अफगाणिस्ताननं T20 विश्वचषक स्पर्धेमधील शेवटच्या सामन्याची सांगता विजयानं केलेली आहे। अफगाणिस्ताननं कॅनडाचा 82 धावांनी पराभव केलाय। प्रथम फलंदाजी करत असताना अफगाणिस्ताननं कॅनडासमोर विजयासाठी 201 धावांचं आव्हान ठेवलं होतं। आव्हानाचा पाठलाग करत असताना कॅनडानं 118 धावांपर्यंत मजल मारली आहे। नाबाद 95 धावांची खेळी करणारा इब्राहिम जरदान आणि त्याचबरोबर कॅनडाचे 4 गडी बाद करणारा मोहम्मद नबी अफगाणिस्तानच्या विजयाचे शिल्पकार ठरले। T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आज ऑस्ट्रेलियाचा मुकाबला ओमानशी होणार आहे। यंदाचा साखळी गटामध्येच ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टामध्ये आले आणि त्यामुळे साखळी गटातील आजची लढत जिंकून स्पर्धेची सांगता विजयानं करण्याचा मानस ऑस्ट्रेलियाचा असेल। T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये झिम्बाब्वेनं आपली विजयी घोडदौड कायम ठेवलेली आहे। झिम्बाब्वे श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव करत स्पर्धेमधील विजयाची हॅट्रिक नोंदवली। श्रीलंकेनं झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 179 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र झिम्बाब्वेनं 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आव्हानाचा पाठलाग पूर्ण केलाय। झिम्बाब्वेनं या विजयासह गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे। T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये वेस्ट इंडिजनं विजयी चौकार लगावलाय। वेस्ट इंडिजनं या साखळी गटामधल्या अखेरच्या सामन्यामध्ये इटलीचा 42 धावांनी पराभव केलाय। वेस्ट इंडिजनं दिलेल्या 166 धावांचा पाठलाग करताना इटलीचा डाव 123 धावांवर आटोपलाय। 76 धावांची खेळी करणारा कर्णधार शाई होप आणि इटलीचे 4 गडी बाद करणारा शेमार जोसेफ वेस्ट इंडिजच्या विजयाचे शिल्पकार ठरले। ऑस्ट्रेलिया महिला संघानं दुसऱ्या T20 सामन्यामध्ये भारतीय महिला संघाचा 19 धावांनी पराभव केला। या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी केली आहे। ऑस्ट्रेलियानं विजयासाठी भारतासमोर 164 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र प्रत्युत्तरादाखल भारतीय महिला संघानं 144 धावांपर्यंतच मजल मारली आहे। आता दोन्ही संघातील अखेरचा सामना 21 फेब्रुवारीला रंगणार आहे। भारतीय महिला संघाचे कर्णधार हरमनप्रीत कौरनं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यामध्ये एका विक्रमाला गवसणी घातली आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 356 सामने खेळण्याचा विक्रम तिनं आपल्या नावावर केलाय। अशी कामगिरी करणारी हरमनप्रीत पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे। या विक्रमासह तिने न्यूझीलंडच्या सुझी बेट्सचा 355 सामन्यांचा विक्रम मोडीत काढलाय। कर्नाटकनं रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय। कर्नाटक आणि उत्तराखंड यांच्यामधील उपांत्य फेरीची लढत अनिर्णित ठरली आहे, मात्र कर्नाटकने पहिल्या डावामधील आघाडीच्या जोरावर अंतिम फेरीचं तिकीट पक्क केले। आता कर्नाटकचा अंतिम फेरीमध्ये जम्मू काश्मीरशी मुकाबला होणार आहे। आता पाहणार आहोत इतरही महत्त्वाच्या बातम्या वेगवान पद्धतीनं। मुंबईच्या प्रवेशद्वारावर भव्य प्रवेशद्वार आणि ब्लॉक टॉवर उभारण्यासाठी या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्याची मागणी केली जाते। महापौर यांनी महापालिकेच्या आयुक्तांना पत्राद्वारे या संदर्भात मागणी केली। मुंबईमध्ये प्रवेश करत असताना पर्यटकांना मुंबईची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी प्रवेशद्वारावर ब्लॉक टॉवरची मागणी केली जाते। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नव्यानं अस्तित्वात आलेल्या नवीन सभागृहाची आज पहिली सर्वसाधारण सभा पार पडणार आहे। आजच्या या सभेमध्ये गुंठेवारी प्रस्ताव सादर करायला 3 महिन्यांचे मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। आजच्या या सभेमध्ये 8 स्वीकृत नगरसेवकांसाठीचा प्रस्ताव सुद्धा सादर केला जाणार आहे। सोलापूर महापालिकेच्या विविध समिती सदस्यांची आज निवड होणार आहे। महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक, स्थायी समिती, परिवहन समिती सदस्यांची आज निवड होणार आहे। सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा ही आज होणार आहे। छत्रपती संभाजीनगरात गुंठेवारी नियमितीकरणाची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि संथपणे चालू आहे, त्यामुळे नागरिक आणि व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। ही प्रक्रिया पारदर्शक, सोयीस्कर आणि कालबद्ध करावी या मागणीसाठी महानगरपालिकेचे आयुक्त आणि महापौरांना निवेदन देण्यात आले। सडसवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी डॉक्टर मोहन हरगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे। ग्रामपंचायत बॉडी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हरगुडे यांनी पदभार स्वीकारला। यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। महसूलचे नियम पाळूनच तुकड्यांची नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले।
छत्रपती संभाजीनगर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी रजिस्ट्री कार्यालयाला या संदर्भातले निर्देश दिलेले आहेत। महसूलच्या नियमांना डावलून कोणतीही नोंदणी न करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत। पुणे महानगरपालिकेनं आणि जलसंपदा विभागामध्ये थकीत रक्कमवरून वाद निर्माण झालेला आहे। पाणीपट्टी न भरल्यास पुढील आठवड्यामध्ये खडकवासलामधील पंप बंद करण्याची तयारी सुरू केली आहे। जलसंपदा विभागाची आज उच्चस्तरीय बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये पाणी बंद करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे।